नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल हॅश माय कार मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण ही जी नवीन गाडीच्या बाबतीतली एक सिरीज सुरू केली आहे त्यातला तिसरा व्हिडिओ आज आपल्या समोर ठेवतो आहे की आपण बुकिंग घेतलंय, गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ती गाडी आपण घरी घेऊन आलोय। घरी छान पूजा झालेली आहे। त्या पूजेनंतर गाडीची एखाद्या देवस्थानाला व्हिजिट पण झालेली आहे। त्यानंतर काय काळजी घ्यायची त्याबाबतची माहिती आज देणार आहे। यातल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण त्या गाडीचं जे वॉरंटी बुक आहे ते एकदा घरी बसून शांतपणे वाचलं पाहिजे। आपल्या गाडीला काही सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या असतात। त्या कधी कधी आहेत, किती किलोमीटर्सला आहेत याचा थोडासा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे। या वॉरंटी बुकलेटमध्ये हे सगळं डिटेल असतं। कशाला वॉरंटी मिळणार, कशाला नाही, वॉरंटीच्या बाबतीतले क्लॉज काय आहेत, आपल्याला नेमकं कशाबद्दलची वॉरंटी मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या वॉरंटी बुकमध्ये असतात। आपण त्या शांतपणे वाचल्या पाहिजेत। विशेषतः पहिली सर्व्हिस ही इमिजिएट असते। जवळपास प्रत्येक कंपन्यांची 5000 किलोमीटरला पहिली सर्व्हिस असते। आता आपण एखाद्या ठिकाणी जाऊन आलो, नवीन गाडी असल्यावर अर्थातच उत्साह असतो, त्यामुळे लगेच आपण कुठेतरी जाऊन येतो आणि हे 5000 बघता बघता होतात, आपल्याला त्याच्यात लक्षात येत नाही। तर ती पहिली सर्व्हिस ही अतिशय महत्त्वाची आहे। मुळातच ती गाडी आपण रस्त्यावर आणल्यावर त्या गाडीला काही प्रॉब्लेम आहेत का, त्या गाडीचे काही अडचणी आहेत का, किंवा त्या गाडीचे एकंदर चेकिंग सगळं होणं हे अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळं आपण ही 5000ची सर्व्हिस जी आहे ती करून घेणं महत्त्वाचं आहे। त्यानंतरची सर्व्हिस जी असते ती 10,000 किंवा 15,000 किलोमीटरची असते। प्रत्येक ब्रँडनुसार वेगळी असते। तर ती जी सर्व्हिस असते तिच्यात ऑइल चेंज केलं जातं। ही सर्व्हिस अतिशय महत्त्वाची आहे, ती सुद्धा चुकवायची नाही आहे। आपण सर्वांनी आपल्या किलोमीटरकडे लक्ष ठेवून ही 10,000ची सर्व्हिस करून घ्यावी। कारण प्रथमतःच आपल्या गाडीचं संबंध ऑइल चेंज होणार आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण एवढ्यासाठीच की जे काही कंपनीकडून आलेलं ऑइल आहे, जे कंपनीकडून काम केलेलं आहे, ते सगळं ऑइल ड्रेन करून नवीन ऑइल त्यात भरलं जाणं आणि त्याचे काही रिपरकेशन्स, त्याची काही जुने ऑइल काढताना काही अडचणी सापडल्या तर त्याच्यावर दुरुस्ती होऊ शकते। त्यामुळे ही दुसरी जी सर्व्हिस असते तीही अतिशय महत्त्वाची आहे, ती सुद्धा आपण प्रत्येकाने केली पाहिजे। या सर्व्हिसमध्ये आपल्याला पार्ट म्हणजे ऑइल फिल्टर किंवा इतर काही पार्ट लागले तर ते पार्टचे पैसे भरावे लागतात। लेबर फ्री असतं। आता काही कंपन्या अशा पण आहेत की जे तुम्हाला 10,000 20,000 किलोमीटरपर्यंत पार्ट सहित सगळ्याचा स्माइल नावाचा प्रकार असतो टोयोटामध्ये। त्यानंतर प्रत्येक कंपनीत अशा प्रकारची सर्व्हिसेस आहेत। त्या सर्व्हिसेस आपण जर घेतलेल्या असतील तर त्याप्रमाणे पार्टचे पैसे पण लागणार नाहीत, नाही तर पार्टचे पैसे आपल्याला द्यावे लागतील, लेबरचे पैसे आपल्याला लागणार नाहीत। त्यानंतर तिसरी सर्व्हिस असते। ही तिसरी सर्व्हिसही तितकीच महत्त्वाची आहे। कारण एक 15,000 किलोमीटर किंवा 30,000 किलोमीटर आपली गाडी चालल्यानंतर जे काही गाडीचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम वेळच्या वेळेला दुरुस्त करता येतात। वॉरंटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात। त्यामुळे असे प्रॉब्लेम लगेच इमिजिएट दाखवणं आपल्याला आवश्यक असतं। त्यानंतरच्या सर्व्हिसेस या अर्थातच प्रत्येक 10,000 किंवा 15,000 जे काही कंपनीचा नियम असेल त्याप्रमाणे आपण केल्या पाहिजेत। कुठल्याही इंजिनाला, कुठल्याही कारला प्रॉपर ऑइल चेंज हे जर आपण वेळेवर केलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग होतो। नव्हे तर याच्यामुळे आपल्याला आपल्या गाडीचं इंजिन सशक्त, सुस्थितीत किंवा सुदृढ राखण्यामध्ये मदत होते। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ऑइल चेंजच्या बाबतीत आपण कुठे हायगाई करता उपयोगी नाही आहे। त्याचबरोबर काही विशिष्ट इंटरवल नंतर गिअर ऑइल, डिफरन्शियल ऑइल, त्यानंतर ब्रेक ऑइल, कूलंट ऑइल किंवा कूलंट ह्या गोष्टी सुद्धा विशिष्ट याच्याने बदलायच्या आहेत।
ते आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, आपल्या वॉरंटी बुकमध्ये दिलेलं आहे. जेव्हा आपल्याला आपण सर्व्हिसला जातो तेव्हा तिथला सर्व्हिस ॲडवायझर आपल्याला हे सांगतोच. तरीसुद्धा आपणही वॉरंटी बुक बघून हे चेक करता येतं. एखादी गोष्ट जर बदलायची असेल तर ती बदलता येते. आपल्या गाडीला एक विशिष्ट वॉरंटी दिलेली असते की जी 1,00,000 किलोमीटर किंवा 3 वर्ष विच एव्हर इज अर्लियर, किंवा 3,00,000 किलोमीटर आणि 1 वर्ष विच एव्हर इज अर्लियर, अशा प्रकारची वॉरंटी क्लॉज असतो. तोही आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे. वॉरंटीमध्ये आपल्याला काही बेसिक मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट जर आपल्या गाडीमध्ये असेल, एखाद्या पार्टबद्दल असेल, तर तो पार्ट रिप्लेस करून दिला जातो. त्याचबरोबर एखादी गोष्ट नीट चालत नसेल तर तोही पार्ट व्यवस्थित बदलून दिला जातो. त्याचबरोबर आपण या वॉरंटीच्या बाबतीत आपण सजग राहणं आवश्यक आहे. बऱ्याचशा शोरूममध्ये अशाही गोष्टी घडत आहेत, अर्थात त्या सगळीकडे घडतात असं मला म्हणायचं नाही, पण अशा काही गोष्टी घडतात की वॉरंटीतले पार्ट सुद्धा आपल्याकडनं पैसे घेऊन बदलले दिले जातात. त्यामुळे या बाबतीत आपण सजग असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्या गाडीची सर्व्हिसिंग केल्यानंतर आपण त्या सर्व्हिसच्या माध्यमातून आपली गाडी उत्तमरित्या चालवू शकतो, पळवू शकतो. ज्यांचं किलोमीटर्स होणार नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की कमीत कमी वर्षातून 2 वेळा आपली गाडी वर्कशॉपला नेली पाहिजे. कारण आपण जे काही 10,000, 5,000, 7,000, 3,000, 2,000 बऱ्याच लोकांचं फॅमिली यूज असल्यामुळे गाडी फारशी चालत नाही. तर अशा वेळेला वर्षातून 2 वेळा ही गाडी आपण वर्कशॉपला नेली पाहिजे. संबंध गाडी चेक करून घेतली पाहिजे आणि त्या गाडीतले काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर ते सोडवले पाहिजे. दुसरा एक सल्ला असा देईन की साधारण 3 महिन्याला आपण आपल्या गाडीचं अलाइनमेंट बॅलन्सिंग हे चेक करून घेतलं पाहिजे. मग तुम्ही शोरूममध्ये जावा, बाहेर जावा, कुठेही जावा, पण बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट या गोष्टी व्यवस्थित 3-3 महिन्याला. आजकाल हे इतकं क्रिटिकल झालेलं आहे की आपण एखाद्या खराब खड्ड्यातनं आदळलो गेलो किंवा खड्ड्यात कुठेतरी आपली गाडी आदळली गेली तर निश्चितपणे हे अलाइनमेंट हलतं, बॅलन्सिंग जातं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी प्रत्येक 3 महिन्याला आपण काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. अशी जर आपण गाडी मेंटेन करू लागलात तर निश्चितपणे आपली गाडी जास्त दिवस व्यवस्थित चालेल. त्या वेळेला जी काही छोटी मोठी कामं शोरूमकडनं किंवा वर्कशॉपकडनं आपल्याला सांगितली जातात ती सर्व आपण जर वेळच्या वेळेला करून घेतली तर मोठे खर्च आपल्याला टाळता येतात. दुर्दैवाने असं मी म्हणू नये, पण खरी वस्तुस्थिती आहे ती की गाडी जोपर्यंत बंद पडत नाही तोपर्यंत शोरूमला, वर्कशॉपला न्यायची नाही. आणि ज्यावेळेला तिला काही प्रॉब्लेम येतात त्यावेळेला ती वर्कशॉपला घेऊन जायची, शोरूमला घेऊन जायची. अशा वेळेला आपले खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे त्याला पिरियॉडिक मेंटेनन्स हा आपल्या गाडीला अतिशय आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी याबाबत काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला आपली गाडी उत्तमरित्या वापरता येईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.